रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. काही प्रेम प्रकरणं अशी असतात की त्यांना माहीत असते की यामध्ये आपला प्रियकर किंवा प्रेयसी आपली कधीच होऊ शकणार नाही, तरीही ते प्रेम करत असतात. केतन जैन याने सुद्धा विवाहित पूनम निरफळकर असेच प्रेमवर केले. तो तिच्यावर लुब्ध झाला होता. त्याला माहीत होते की ती विवाहित आहे, एका मुलाची आई आहे, ती आपली कधीच होऊ शकणार नाही, तरी तो प्रेम करत होता. तिच्या मुलासाठी तो आपल्या दुकानात नवनवीन खेळणी आणत होता, जेणेकरून ती खेळणी घेण्यासाठी यावी आणि आपल्या नेहमी संपर्कात राहावी. तिला काय हवं काय नको हेही पाहत होता. त्याचा हिशोबही त्याने ठेवला होता. आतापर्यंत त्याने तिच्यावर 20 लाख रुपये खर्च केले होते. ती आपल्याशी एकनिष्ठ राहील असे त्याला वाटत होते. पण चंचल वृत्तीच्या पूनमने त्याला सोडून दुसऱ्याशी संबंध बांधले होते आणि ही बाब केतनला चीड आणणारी ठरली. रागाच्या भरात त्याने आपल्या प्रेयसीचा खून केला. साऱ्या जगाची खबर घेणाऱ्या पत्रकार नवऱ्याला मात्र आपल्या पत्नीचे हे कारनामे तिच्या खून झाल्यानंतर समजले. हीच गोष्ट आज आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोलापूर जिल्ह्यातील तालुका असणाऱ्या बार्शी शहरामध्ये बालाजी निरफळ हे 41 वर्षाचे गृहस्थ राहतात. बार्शी शहरातील शेंडगे प्लॉट उपजाई रोड या ठिकाणी त्यांचे घर आहे. ते एका न्यूज चॅनलचे पत्रकार असून त्यांचे कार्यक्षेत्र धाराशिव आहे. त्यामुळे ते नेहमी बार्शी येथून आपली कार घेऊन धाराशिवला जातात. 2014 साली त्यांचा विवाह झाला असून त्यांच्या पत्नीचे नाव आहे पूनम. त्यांना मुलगाही आहे. पूनम निरफळ ही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे. तरुणांना भुरळ घालणारे तिचे व्यक्तिमत्व आहे. साहजिकच ती एका तरुणाच्या दिलाची धडकनही बनली होती. विवाहित असूनही तिचे बाहेर एका तरुणाबरोबर अफेअर चालू होते. त्यांचे असे झाले की 2018 साली ती आपल्या मुलाला खेळणी घेण्यासाठी एका दुकानात गेली होती. ते दुकान केतन जैन नामक तरुणाचे असून तो अविवाहित आहे. केतन जैन याच्या दुकानातून हिने आपल्या मुलासाठी खेळणे घेतले आणि ती निघून गेली. पुन्हा काही दिवसांनी ती खेळणी नेण्यासाठी केतन जैन यांच्या दुकानात आली. आता ती केतन यांच्या दुकानातून मुलांसाठी खेळणी खरेदी करत होती. 5-6 वेळा तिच्या दुकानात येणे जाणे केतन आणि पूनम यांचा चांगला परिचय झाला होता. नेहमीचे गिराईक असल्याने तोही तिला चांगल्या प्रतीची खेळणी दाखवत असे. तिच्याशी आदराने बोलणे असे. पूनम दिसायला सुंदर होती. तिचे बोलणेही छान होते. त्यामुळे केतन याच्या हृदयात तिचे स्थान निर्माण झाले होते. हिच्याशी तो आपुलकीने बोलत होता. आता त्याच्या मनात तिच्याविषयी वेगळीच भावना निर्माण झाली होती, ती म्हणजे प्रेमाची. ती आपल्या मुलाची खेळणी खरेदी करते म्हणजे ती विवाहित आहे आणि एका मुलाची आई आहे हेही त्याला माहीत होतं. पण मनात निर्माण झालेल्या प्रेमभावनेला तो आवर घालू शकत नव्हता. ती खेळणी खरेदी करून गेली की दिवसभर त्याच्या डोळ्यासमोर तिचा चेहरा त्याला दिसू लागले. रात्री अंथरुणात पाठ टेकली आणि डोळे मिटले की तीच त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागे. तिच्याबद्दलचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत होते. तीही 2-4 दिवसांनी त्याच्या दुकानात खेळणी खरेदी करण्यासाठी येत असे. माझा मुलगा ना खेळणी टिकवतच नाही. एखादे खेळणे मी त्याला दिले की काही दिवस तो त्या खेळण्याने खेळतो आणि तोडून टाकतो. खेळणं मोडून गेलं की पुन्हा त्याला नवीन खेळणे लागते. मग माझ्या मागे तो खेळतो. खेळणं हवंय म्हणून मागे लागतो. हो का? बरंच वयच आहे तो त्याला खेळण्याचं. किती वर्षाचा आहे तुमचा मुलगा? केतननेही पूनमला आपुलकीने विचारले. 4 वर्षाचा आहे बघा, पण खेळणी मात्र जपून वापरत नाही. मग मला तुमच्या दुकानात यावं लागतं अशी पूनम बोलली. येत जावा की, आम्हालाही बरं वाटतं. लहान मुलगा खेळणी आवडतातच. तुम्ही असं करा, मला तुमचा मोबाईल नंबर द्या. चांगली खेळणी आली की मी लगेच तुम्हाला फोन करून सांगेल, म्हणजे तुम्हालाही चांगल्या क्वालिटीची खेळणी मिळेल. केतन खडा टाकून बघितला. हो का? मग देते तुम्हाला फोन नंबर.
चांगली खेळणी आली की मला सांगत जावा, असे म्हणत पूनमनेही केतन जैन याला आपला मोबाईल नंबर दिला. पूनमबद्दल केतनच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. तिच्याबद्दल त्याला आकर्षण वाटू लागले होते. तिनेही कोणतेही आडेवेडे न घेता मोबाईल नंबर दिल्यामुळे त्याचेही धाडस वाढले. दुसऱ्या दिवशी त्याने फेसबुकवर तिचे फेसबुक अकाउंट शोधून काढून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिने ती स्वीकारली. त्यानंतर केतन तिच्या मोबाईल नंबरवर मोबाईल नंबरवर गुड मॉर्निंगचा टेक्स्ट मेसेज पाठवला. रात्री गुड नाईटचा मेसेज पाठवला. सध्याच्या काळाप्रमाणे या टेक्स्ट मेसेजमधून ते एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागले होते, कारण तिनेही त्याच्या मेसेजला उत्तरे देण्यास सुरुवात केली होती. केतन याचा आनंद द्विगुणित झाला होता. 4 दिवस केतन आणि पूनम मेसेजने फक्त आदानप्रदान करत होते. प्रत्यक्ष दुकानात भेट होत असली तरी खाजगी बोलणे असे काहीच होत नव्हते, कारण केतनला आपल्या मनातील भावना तिच्यापर्यंत पोचवायच्या होत्या. त्याने धाडस करून 4 दिवसांनी तिला फोन कॉल केला, पण क्षणभरात त्यालाही सुचले नाही की हिच्यासोबत काय बोलायचे. म्हणून तो म्हणून गेला, मॅडम चांगली खेळणी आली आहेत, येताय का बघायला. तिनेही हो येते की असे म्हणत फोन ठेवला आणि ती लगेच त्याच्या दुकानात आली. त्यावेळी केतन आणि पूनमने बऱ्याच वेळ गप्पा मारल्या. तिला खेळणी दिली, मोठा डिस्काउंटही दिला. ते पाहून पूनम मनोमन सुखावली. केतनचे आपुलकीचे बोलणे, चांगली निवडून खेळणी दाखवणे आणि त्यावर डिस्काउंट देणे यामुळे पूनमचा आनंद द्विगुणित झाला होता आणि तिने केतनच्या मनात काय चालले आहे हेही जाणले होते. यानंतर त्यांच्यामध्ये मेसेजचे आदानप्रदान होत होते. एके दिवशी मुद्दामहून केतनने याने पूनम याला फोन केला आणि म्हटले की मॅडम तुम्ही माझे नेहमीचे ग्राहक आहात, पण मी तुम्हाला कधीच चहासुद्धा विचारला नाही. माझ्या दुकानातून एवढी खेळणी खरेदी करता आणि मी चहासुद्धा देऊ शकत नाही. यामुळे मलाच कसे तरी वाटते. तुम्ही आज येता का? आपण आईस्क्रीम खायला जाऊ. यावर पूनमही तयार झाली आणि ते दोघे आईस्क्रीम खायला गेले. त्यावेळी तिच्यासोबत खूप गप्पा मारल्या. आता केतनचे धाडस वाढू लागले होते. तिच्या वाढदिवसाची तारीख शोधून त्याने तिला वाढदिवशी मोठे गिफ्ट आणि त्यावर तिनेही त्याला एवढे मोठे गिफ्ट कशाला यावर तोही सहज बोलून गेला. आवडत्या माणसांसाठी दिलंय हे, असे बोलून तो तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. पूनमचा चेहराही लाजेने फुलून गेला होता. तेव्हा केतन हळूच तिला म्हणाला, मला तुम्ही खूप आवडता. यावर तीही काय तरीच असे म्हणत ते गिफ्ट आनंदाने घेऊन गेली. 4 दिवस ते दोघेही गप्प होते. एकमेकांकडून काय प्रतिसाद मिळतो हे ते आजमावत होते. 4 दिवसांनी पूनम खेळणी घेण्यासाठी आली. त्यावेळी त्या दोघांनी एकमेकांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. ती आता मुद्दामहून त्याच्या दुकानात चक्कर टाकतच होती. एके दिवशी केतन याने आय लव्ह यू असा मेसेज पाठवला. त्यावर तिने काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे तो नाराज झाला होता. 2 दिवसांनी त्याने तिला फोन केला. मॅडम मी मेसेज केला, तुम्हाला राग आला का? ती हसत म्हणाली, मला राग वगैरे काही आला नाही, मी कामात होते त्यामुळे रिप्लाय दिला नाही. यावर तोही समजून चुकला की आपल्याला प्रतिसाद देत आहे. एके दिवशी ते दोघे हॉटेलवर जेवायला गेले. त्यावेळी केतन याने तिला विचारले, मॅडम तुम्ही माझ्या मेसेजचे उत्तर दिले नाही. तेव्हा ती म्हणाली, कोणती स्त्री डायरेक्टली आपल्या मनातले भाव बोलून दाखवत नाही, तिच्या चेहऱ्यावरूनच ओळखायचे असते. आता मात्र केतनला खात्री झाली की पूनमसुद्धा आपल्यावर प्रेम करते. त्या दिवसापासून ते एकमेकांशी फोनवरून बोलू लागले, चॅटिंग करू लागले. त्यांच्या भेटी वाढू लागल्या. पूनमचा नवरा घरी नसताना तो तिच्या घरीही जाऊ लागला. 6 वर्षापासून हा प्रेमाचा सिलसिला सुरू होता. नवऱ्याच्या अपरोक्ष पूनम ही केतन जैन याच्याबरोबर अनैतिक संबंध ठेवू लागली. बराच वेळ ती त्याच्याशी मोबाईल चॅटिंग करत बसलेली बालाजी यांना म्हणजे तिच्या नवऱ्याला दिसत असे. एके दिवशी त्याने तिचा मोबाईलही तपासला. त्यावेळी त्यांना पूनमचे केतनबरोबरचे चॅटिंग दिसून आले. बालाजी यांनी त्याबाबत तिला विचारले असता तिने तो माझा मित्र आहे असे सांगितले. आधुनिक विचारसरणीच्या बालाजी यांनी त्याबाबत फारशी फारकत घेतली नाही, कारण त्यांनी
पत्नी पूनम देखील एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होती, कमावती होती. तिच्या व्यवसायात तिचेही काही मित्र असतील असे समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. पूनम आणि केतनच्या प्रेमाला रंग चढला होता. ती विवाहिता असली तरी केतन काही फरक पडत नव्हता. तिच्याशी शरीर संबंध ठेवण्यासाठी त्याला काही गैर वाटत नव्हते. खरे तर तो तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. या प्रेम प्रकरणाला 6 वर्ष उलटून गेली. आता मात्र या प्रेमाचा रंग उडू लागला होता. कारण केतनलाही जाणू लागले की पूनम पूर्वीसारखी आपल्याशी बोलत नाही आणि भेटायलाही टाळते. या कारणामुळे केतन जैन याला पूनमचा भयंकर राग आला होता. कारण या प्रेमापोटी जे कधीच त्याने होणार नव्हते त्यासाठी त्याने 20 लाख खर्च केले होते. पूनम विवाहित असल्यामुळे आपल्याला होऊ शकणार नाही हे त्याला माहीत असूनही तो तिच्यावर प्रेम करत होता. पण अलीकडे त्याला तिच्या वागण्यातला फरक जाणू लागला होता. त्यामुळे केतन याला तिचा राग येत होता. तो संशय घेऊन तिला जाबही विचारू लागला. ती त्याला टाळू लागली. तेव्हा तिच्या घरात जाऊन तिच्याशी तो भांडण करू लागला. काही वेळेला पूनमचा मुलगा ओम साई हा घरी असे. त्याच्यासमोरच हे भांडण होत असे. 2018 साली पूनमची केतनबरोबर ओळख होऊन त्यांच्यात अफेअर सुरू झाले होते. त्यावेळी केतन तिच्या घरी येत असे. त्यावेळी ओम साई हा लहान म्हणजे 4 वर्षाचा होता. आता तो 11 वर्षाचा झाला होता. त्यालाही बऱ्यापैकी समज आली होती. आपले पप्पा घरी नसताना हे काका नेहमी आईला भेटा येतात, बराच वेळ गप्पा मारतात. आपली आई देखील केतन काका आल्यावर खुश असते. पण आता मात्र हे काका आपल्या आईशी भांडतात. त्यामुळे तो मुलगाही बावचळून गेला होता. त्याच्यासमोर केतन जैन हा पूनमबरोबर भांडत असे. प्रसंगी तो मारहाणही करत असे. आपला मुलगा ही बाब त्याच्या वडिलांना म्हणजे नवऱ्याला सांगेल म्हणून पूनमने आपल्या मुलाला सांगितले होते की यातलं बाबांना काहीही सांगू नकोस. त्या मुलानेही याबाबत वडिलांना काहीच सांगितले नाही. सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर 2025चा दिवस 5 वाजले होते. बार्शी पोलीस ठाण्यात एक तरुण रक्ताने माखलेल्या कपड्यासह ठाणे अंमलदारांसमोर हजर झाला. त्या तरुणाची अवस्था पाहून ठाणे अंमलदार काय समजायचे ते समजले आणि त्याला जरबेच्या भाषेत विचारले, काय रे, काय केलंस? नाव काय तुझं? साहेब, माझं नाव केतन जैन. मी माझ्या प्रेयसीचा खून केलाय. खून? कुठं आणि कोणाचा केलास? ठाणे अंमलदारांनी असे विचारताच केतन जैन याने पूनम निर्फळ हिचा खून केल्याचे सांगितले. ठाणे अंमलदारांनी इतर पोलिसांना याबाबत सांगून त्यांना ताब्यात घेतले आणि या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांना दिली. पोलीस ठाण्यात आणि पोलिसांच्या इतर ताब्यात घेण्यात आलेल्या केतन जैनकडे इतर चौकशी केली. बार्शी शहरातील शेंडगे प्लॉट उपराळी रोड येथे हा खून झाल्याचे समजताच पोलीस पथक घटनास्थळी गेले. घटनास्थळी नातेवाईकांची गर्दी होती. घराच्या किचनमध्ये मृतदेह पडला होता. तिच्या गळ्याला ओढणी आवळलेली दिसली. घटनास्थळी पूनम निर्फळ हिचे पती बालाजी निर्फळ हजर होते. त्यांच्याकडे चौकशी केली. त्या चौकशीत पोलिसांना समजले की त्या दिवशी म्हणजे दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी तुळशी विवाह करायचा असल्याने पूनमने आपल्या नवऱ्याला फोन केला होता. त्यासाठी लागणारे सामान घेऊन या असे तिने सांगितले होते. त्याप्रमाणे बालाजी यांनी तुळशी विवाहाचे सामान घेतले आणि ते घरी आले. तेव्हा त्यांना घराचे गेट बंद असून त्याला कुलूप लावलेले दिसून आले. पूनम बाहेर गेली असे समजून ते काही वेळ वाट पाहत थांबले. मात्र ते बराच वेळ झाला तरी यायची चिन्हे दिसेनात म्हणून त्यांनी तिला फोन लावला. फोनच्या रिंगचा आवाज घरातूनच येत असल्याने समजून आले, पण ती आता उचलत नव्हती. म्हणून त्यांनी आपल्या गाडीचा चालक लालासाहेब बेडके याला गेटवर चढून घरातील खिडकीतून डोकावून पाहण्यास सांगितले. त्याने खिडकीतून आत पाहिले असता किचनमध्ये पूनम रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. त्यामुळे घराला लावलेले कुलूप तोडले आणि पोलिसांना याची माहिती देण्यासाठी मोबाईल काढण्याआधीच पोलीस आले. पोलिसांनी बालाजी निर्फळ यांच्याकडे चौकशी केली. खून कोणी केला आहे हे पोलिसांना आधीच समजले होते. त्यामुळे पुढचे काम सोपे झाले होते. कायद्यानुसार पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रवाना करण्यात आला. दरम्यान
बार्शी शहर पोलीस ठाण्यात पूनमचे पती बालाजी निरफळ यांनी केतन जैन याच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली। याबाबत त्यांनी सांगितले की पूनमचा खून झाल्यानंतर आपल्या मुलाने सांगितले की बाबा तुम्ही घरात नसताना केतन जैन घरी येत होता, तो आईशी भांडत होता, तिला मारहाणही करत होता, पण आईने मला याबाबत बाबांना काही सांगायचे नाही असे सांगितले होते, त्यामुळे मी तुम्हाला काही सांगत नव्हतो। याबाबत खात्री झाली की हा खून केतन जैन यानेच केला असावा, कारण आपली पत्नी नेहमी त्याच्याशी चॅटिंग करत असे। याबाबत विचारल्यानंतर तो आपल्या मित्र आहे असेच एवढे सांगितले होते। नेमके त्या दोघांमध्ये काय चालू आहे याबाबत आपणास कल्पना नव्हती, म्हणून CCTV चेक केले असता त्यामध्ये केतन जैन हा घरातून बाहेर पडताना दिसला। यावरून केतन जैन आणि पूनमचे अनैतिक संबंध असावेत आणि त्याच कारणावरून त्याने खून केला असावा। बालाजी निरफळ याच्या फिर्यादीवरून असे समजते की आपल्या पत्नीचे एका तरुणाशी अनैतिक संबंध असावेत याची सुतराम कल्पना नव्हती। खून झाल्यानंतर यांची खात्री झाली की हा खून अनैतिक संबंधावरून झाला आहे आणि या फिर्यादीवरून केतन जैन याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। त्याला न्यायालयात उभे केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि केतन जैन यानेही आपला गुन्हा कबूल केला। त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार माहितीनुसार गेल्या 6 वर्ष पूनम आणि केतन यांचे प्रेमसंबंध होते। केतनने या प्रेमापोटी जवळजवळ 20 लाख रुपये खर्च केले होते, तरीही ती त्याच्याशी एकनिष्ठ राहिली नव्हती असा त्याचा समज होता। ती टाळत असल्याने त्या दोघांमध्ये कटुता आली होती। याचा जाब केतन तिला विचारत असे, घरात जाऊन तिच्याशी भांडत असे, तिला मारहाणही करत असे आणि तिला मारहाण दुपारी 3 नोव्हेंबर 2025च्या दुपारी केतन तिच्या घरात गेला आणि तिला पुन्हा विचारले, तू मला का टाळतेस? यावर तिने उत्तर मला पाहिजे। तेव्हा तिने ओरडण्यास सुरुवात केली। ती ओरडू नये म्हणून तिच्या गळ्यातील ओढणीने तिचे तोंड दाबले। तिचा गळा आवळला आणि घरात कात्री होती, त्या कात्रीने तिच्या गळ्यावर सपासप वार केले। ती खाली पडताच त्याने तेथून पळ काढला आणि पोलीस स्टेशनमध्ये आला होता। या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि त्यांची टीम याच्या मार्फत पुढील तपास चालू आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, कशा प्रकारे एका अनैतिक विवाहबाह्य संबंधांचा शेवट झाला हे आपण या घटनेच्या माध्यमातून पाहिले। तर अशा प्रकारच्या घटना ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रामकृष्ण हरी।